आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घरगुती सिलेंडरची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या गॅस सिलेंडर घेऊन रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। यामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर खरेदीवरून ग्राहकांच्यात आणि गॅस कर्मचाऱ्यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत। सकाळी 6 वाजल्यापासूनच भल्या मोठ्या सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागत असल्यामुळे गॅस एजन्सी चालकांनी टोकन पद्धत सुरू केली आहे। जिल्हा प्रशासनाने आवाहन करून देखील नागरिकांची गर्दी गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळत आहे। एक मिनिट इकडे सुरुवात कर आज आम्ही 2 दिवस झाले टोकनसाठी इथे उभे राहिलेलो आहोत। तर आज आम्हाला यांनी टोकन दिलेले आहेत। आज टोकन देऊन उद्याच्याला सिलेंडर वाटप करणार आहेत आणि टोकन प्रत्येकाच्या नावं घेऊन प्रत्येकाच्या लाईनीने त्यांनी प्रत्येकाला टोकन दिलेले आहेत। तर उद्या सकाळी 6 वाजता, आता काल परवा दिवशी पण आम्हाला म्हणाले की आज तुम्हाला सिलेंडर मिळेल, पण आज काही कोणाला सिलेंडर वाटप केली नाही। तर उद्या प्रत्येकाला आज ज्यांना टोकन दिलेले आहेत 200 टोकन त्यांनी वाटप केलेले आहेत। या 200 टोकनवाल्यांनाच उद्या फक्त सिलेंडर मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। असं आता आजचा आमचा 3रा दिवस आहे, आम्ही थांबलेलो आहोत इथं। मावशी एजन्सी बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे आजचा आमचा सलग सकाळी 6 वाजल्यापासूनचा हा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी त्यांनी सांगितलं की उद्या या लाईनला उभे राहा, लाईनप्रमाणे गॅस देतील। काल त्यांनी लाईनप्रमाणे आम्ही उभे राहिल्यानंतर आमची एक लिस्ट बनवली, नावांची यादी, आणि आज या सांगितलं होतं आज भेटून जातील। पण आज पुन्हा लोकांची जे गोंधळ बघता आज त्यांनी नवीन हे पद्धत दिली आहे की टोकन आता देऊन आता उद्या आम्हाला परत बोलवलं, म्हणजे आता उद्या आम्ही परत 4थ्या दिवशी हेल्पडा मारायचा आहे। कस्टमर बोलते 3 दिवस इथे टाकी लाईनला उभं राहते, रोज यायचं टाकी काय मिळत नाही, रोज माघार जायचं। आत्ता 3रा दिवस उभं राहिलो, आत्ता बुकिंगला देते, आज बुकिंग करणार, उद्या मिळेल ह्याची गॅरंटी नाही। का बरं असं का त्यांच्याकडे मॅन पॉवरच कमी आहे, सिलेंडरचं वाकायला माणसं बी नाही। गेले 3 दिवस तुम्ही येत आहे, 3 दिवस झाला, 3रा दिवस आहे आता मिळाली का टाकी? अजून आत्ता टोकनला उभं केले ती, आता टोकन घ्यायचं गॅस कधी? आता टोकन मिळणार, उद्या 200 सिलेंडरमध्ये नंबर मिळेल तर मिळणार म्हणते। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी
आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.